बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांचा शब्द खरा केलाय। बीडमध्ये पहिली गँग सुतासारखी सरळ झाली आहे। परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊदपूर इथल्या बंधाऱ्यातून राख उचलण्यात मोठा बदल करण्यात आलाय। आता शुल्क भरून अधिकृत पॉइंट राख उचलण्यास पात्र 16 निविदाधारक एजन्सींना मंजुरी देण्यात आली आहे। 2 एप्रिल बुधवारी 21 पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये आणि परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या 30 अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। राख उपसा करण्यासाठी आवश्यक असणारी पोकलेन मशीन यंत्रणा बुधवारी बंधाऱ्यामध्ये निविदाधारक एजन्सी चालकाकडून सोडण्यात आली। गेल्या 3 महिन्यापासून दाऊदपूर इथे राख बंधाऱ्यातील राख उपसा महाजेनकोनं बंद केला होता। गेले काही वर्ष महाजेनकोला रॉयल्टी न देताच अनधिकृतपणे काही जण राख उपसा करत होते। आता या सगळ्या संदर्भात कठोर पाऊल उचललं गेलंय। आता केवळ पैसे भरलेल्या एजन्सीजनाच अधिकृतपणे राख उपसा करता येणार आहे। 3 वर्षांनंतर राखेचं टेंडर निघालंय। बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांचा शब्द खरा केलाय। राख माफियांना लगाम लावणार असं अजितदादांनी म्हटलेलं होतं आणि आता केवळ अधिकृतरित्या पैसे भरलेल्याच एजन्सी राख उपसा करू शकणार आहेत। तब्बल 3 वर्षांनंतर राखेचं टेंडर बीडमध्ये निघालंय। पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांचा शब्द आता खरा केलेला आहे। पैसे भरलेल्या ज्या एजन्सीज आहेत, ज्या अधिकृतरित्या तिथं आहेत, त्यांनाच राख उपसा करता येणार आहे आणि विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अधिकृतरित्या संबंधित पोकलेन मशीन ज्या राख उपसा करतात त्या तिथे सोडण्यात आल्या। देखरेखीखाली ही सगळी प्रक्रिया तिथे पार पडली। बीडमध्ये राख उपसा करणारी पहिली गँग सुतासारखी सरळ झाली। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, काय नेमकी ही सगळी प्रक्रिया होती अधिकृतरित्या राबवली गेलेली आणि यापुढे सुद्धा अशाच अधिकृतरित्या प्रक्रिया राबवताना राख उपसा संदर्भात पाहायला मिळणार का? नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात परळी थर्मलमधील राख आणि त्यातून निर्माण झालेल्या काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना आपण चर्चिल्या होत्या आणि त्यावर आरोप देखील करण्यात आले होते। त्यानंतर आता 3 महिन्यापूर्वी परळी थर्मलने अवैधरित्या जे राख उपसा होता तो पूर्णपणे बंद केला होता। कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी राख उपसा होत नव्हता। त्यानंतर निविदा प्रक्रिया आता रितसरपणे राबवण्यात आली आणि 18 एजन्सींना याची अधिकृत परवानगी देण्यात आली। आता या 18 एजन्सीज या ठिकाणाहून राख उपसा आणि वाहतूक करू शकणार आहेत। आता ही जी सगळी प्रक्रिया आहे ते परळी थर्मलचे अधिकारी असतील, परळी ग्रामीणचे आणि शहरचे पोलीस कर्मचारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये ही सुरुवात करण्यात आली असून आता नियमानुसार जे काही नियम या एजन्सी धारकांना घालून दिले आहेत त्यानुसारच ती राख उपसा आणि त्याचा वाहतूक केला जाणार आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसात राखेच्या उपशातून आणि त्याच्या अर्थकारणातून जे काही वाद निर्माण झाले होते, जे काही घटना घडत होत्या त्या आता नियंत्रणात येतील असंच एकंदरीत दिसतंय। जी, धन्यवाद उदय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपला शब्द खरा केलेला आहे। आता केवळ अधिकृतरित्या पैसे भरलेल्या एजन्सीच राखेचा उपसा करू शकणार आहेत।